एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, उद्या फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार अशी सूत्रांची माहिती आहे। इतर मंत्र्यांचा शपथविधी अद्याप निश्चित नाही अशी सूत्रांची माहिती आहे। पंतप्रधान मोदी उद्या काही वेळासाठीच मुंबईमध्ये थांबणार आहेत अशी देखील माहिती मिळतेय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संदीप, वृषाली, खरं तर तीनही पक्षातले अनेक आमदार हे मंत्रिपदाची प्रतीक्षा करतायत। अनेक ठिकाणी म्हणजे तिन्ही पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। मात्र उद्या जो ग्रँड सोहळा होणार आहे आझाद मैदानावर, त्या ग्रँड सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। त्यांचा जर दौरा पाहिला वृषाली तर तो अल्प काळाचा आहे। त्यामुळे इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी हा उद्या होणार नाही। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार आहे। ज्यावेळेला मुंबईत अधिवेशन घेतलं जाईल त्यावेळेला सगळ्या आमदारांचा शपथविधी जो आहे तो पार पडणार आहे। आणि नागपूरचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राजभवनामध्ये जी मंत्र्यांची यादी असेल त्याप्रमाणे सगळ्या मंत्र्यांना शपथ देऊन त्यांची खाती वाटप जे ती केली जाणार आहेत। दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू आहे। तिन्ही पक्षांकडून जी नावं आहेत ती भाजप हायकमांडकडे पाठवण्यात आलेली आहेत। मात्र त्यावर अजून एकमत झालेलं नाही, कारण मित्र पक्षांची मागणी जी आहे ती भाजपकडून अजूनही पूर्ण करण्यात आली नाही। अनेक खात्यांबाबत अजूनही संभ्रमावस्था जी आहे ती पाहायला मिळते आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर पंतप्रधान मोदी यांनी वेळ वाढवून दिला तर मात्र उद्या कदाचित उर्वरित मंत्र्यांचा जो शपथविधी आहे तो होऊ शकतो। मात्र सध्या तरी पीएमओ कडून जी माहिती मिळते त्यानुसार अल्प काळाचा हा दौरा असणार आहे मोदींचा। त्यामुळे उद्या फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आझाद मैदानावर पार पडणार आहे। नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर